नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। नागपुरात गांजा तस्करीत भाजप युवा मोर्चाच्या काटोल ग्रामीणच्या अध्यक्षासह एकूण 6 जणांना अटक केली आहे, तर अद्यापही 2 आरोपी फरार आहेत। आरोपी वैभव काळे हा डोरलीतील सरपंच आणि भाजप युवा मोर्चा काटोलचा ग्रामीण अध्यक्ष आहे। त्यांच्याकडून 7 लाखांच्या रोकडसह 33 किलो गांजासह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। बल्लारपूर शहरातील सुभाष वार्डात राहणारा सागर नागेश अंगुरी वय वर्ष 32 याने काल सायंकाळी सास्ती मार्गावर वर्धा नदीत उडी मारून आत्महत्या केली। माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली, मात्र अंधारामुळे मृतदेह सापडला नाही। आज सकाळी चंद्रपूर पोलीस नियंत्रण कक्षातून NDRF टीमला पाचारण करण्यात आले। शोध मोहिमेदरम्यान सकाळी 9:30च्या सुमारास सागरचा मृतदेह नदीत आढळून आला। मिळालेल्या माहितीनुसार सागरने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात मंगळवारी दिनांक 25 ला सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। रेल्वे गेट जवळील गतिरोधक लक्षात न आल्याने स्कूटी उसळली आणि मागे बसलेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला। अपघातानंतर त्यांना तातडीने मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी उपचाराचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे वांगलवार कुटुंबियावर आणि चंद्रपूर परिसरात शोककळा पसरली आहे। पांढरकवडा पोलिसांनी ऑटो चालकांकडून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली। ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार संदीप मडावी व सचिन काकडे यांनी दिनांक 24 नोव्हेंबरला रात्रीच्या दरम्यान बोरी पिंपरी रोडवर केली। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प येथे चितळ स्थानांतराची दुसरी फेरी आज यशस्वीरित्या पूर्ण झाली। कोणतीही जीवितहानी न होता एकूण 63 चितळ सुरक्षितपणे जामणी गवताळ परिसरातून NNTR मधील सॉफ्ट रिलीज एन्क्लोजरमध्ये हलविण्यात आले। स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी मोहीम सुरू केली। या दरम्यान पोलिसांनी महाकाली कॉलनी चंद्रपूर येथील रहिवासी 35 वर्षीय प्रतीक उर्फ राहुल वनराज झाडे हल्ली मुक्काम छोटा नागपूर याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने नागपूर आणि रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। मागील 5 वर्षांपासून पोलीस त्यांच्या मागावर होते। दरम्यान त्याने मंदिर, चर्च आणि दीक्षाभूमीतील बौद्ध विहारातील दानपेट्या फोडल्या। चंद्रपूर नागपूर महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासा मिळाला आहे। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ आणि महामार्ग प्राधिकरणाला खडसावल्यानंतर अखेर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून महामार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे। खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने अखेर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तातडीने पावले उचलली आहेत। दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतून निघालेल्या एका 16 चाक्यांच्या ट्रकने एका इसमाला चिरडल्याची धक्कादायक घटना 24 नोव्हेंबर रोजी रात्री अंदाजे 8:30च्या सुमारास नांदाफाटा चौकात घडली। सदर इसम ट्रकच्या मधल्या चाकात सापडल्याने त्याचा चेंदामेंदा झाला। तो दररोज नांदाफाटा चौकात भाजीपाला विक्रीसाठी येत होता। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।